वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. श्रुतिहोत नमस्कार. काही तांत्रिक अडचणीमुळे आपण परत संत समागम या पेजवरून आपला उर्वरित विषय पूर्ण करत आहोत. समाजामधल्या व्यक्ती, त्या व्यक्तींचे स्वभाव हे पुराण इतिहासांमध्ये आलेल्या पात्रांच्या स्वभावाशी कशा प्रकारचे जुळतात हे आपण पाहिलं पाहिजे, असा विचार मी आपल्यासमोर मांडला होता. म्हणून त्या व्यक्तींमधली ती विकृती, तशा पद्धतीची विचार करण्याची बुद्धी हीच खऱ्या अर्थानं त्या व्यक्तीची पुन्हा जन्माला येण्याची एक पद्धत आहे, असा विचार आपण पाहिला. तर अनुषंगानं महाभारताकडे आपण ज्या वेळेला पाहतो त्यावेळेला अंतःचक्षु आणि बहिःचक्षुने अंध असलेल्या धृतराष्ट्राला ज्ञानाचा, हिताचा, श्रेयस्कर अशा पद्धतीचा मार्ग विदुर काका सांगतात. उद्योग पर्वाचा आपण अभ्यास करत असताना महाभारतातल्या अगदी प्राथमिक पहिल्यांदा जे एक प्रकरण येतं छोटंसं, ज्याला विदुर नीती नावाने ओळखलं जातं. त्या विदुर नीतीच्या मधून विदुरांची नीती काय आहे, विदुरांनी कशा पद्धतीचं न्याय निवाडा केला, विदुरांनी कशा पद्धतीचं श्रेयस्कर तत्वज्ञान आपल्या भावाला म्हणजे धृतराष्ट्राला कथन केलं, या संबंधामध्ये बोलत असताना काल विदुर काकांनी पंडित कुणाला म्हणावं या संबंधातला उहापोह केला. स्वाभाविक आपल्याकडे समानार्थी आणि विरुद्धार्थी अशा दोन शब्दांचा ज्यावेळेला आपण विचार करतो, शहाणा म्हटलं की मूर्ख आला, हुशार म्हटलं की ढ आला, पास म्हटलं की नापास आला. हे विरुद्ध धर्म, विरुद्ध अर्थशब्द ज्या वेळेला आपल्या समोर येतात त्यावेळेला पंडित म्हटलं की आता मूर्ख कोण हे सुद्धा जाणलं पाहिजे. मुळामध्ये हे सगळी जी लक्षणं असतात, ही सगळी लक्षणं पाहत असताना मी नेहमी सांगत असतो की ही पुराण ग्रंथ, ह्या नीत्या, हे स्मृती ग्रंथ, हे उपनिषद ग्रंथ, हे स्मृती ग्रंथ एक सुंदर अशा पद्धतीचा आरसा म्हणून आपल्या समोर उपस्थित आहे की ज्यात तुमचं माझं प्रतिबिंब आपल्याला निहाळायचंय, पाहायचं, आणि ते पाहत असताना आपल्यातल्या अवगुणांना, आपल्यातल्या दुर्गुणांना कशा पद्धतीनं स्वच्छ करता येईल, काढून टाकता येईल, याचा दररोज अभ्यास करायचा. अभ्यासेन तु कौंतेय, भगवंतांनी हाच सिद्धांत सांगितला. पंडिताची लक्षणं पाहत असताना पंडितांच्या लक्षणात आपण कुठं बसतोत का याचा विचार रात्रभर केला, दिवसभर केला, 2 दिवस केला, 10 दिवस केला, आणि लक्षात आलं की पंडिताच्या पांडित्याच्या एकाही लक्षणात आपण बसत नाहीत. मग पुढे विदुर काकांनी मूर्ख, महामूर्ख त्यांची सुद्धा लक्षणं सांगितली. समर्थांनी तर फार गोड शब्दात दासबोधामध्ये गोड असं त्याचं चिंतन केलेलं आहे. आमचे समर्थ भक्त डॉक्टर श्री विजय लाड दररोज आता 2 ते 3:30 पर्यंत दासबोध सांगतच आहेत. आपण सांगोपांग ते विवेचन त्यांच्या मुखातून ऐका. वाह. काम क्रोध लोभ घेऊन या संगे, परमार्थासी निघे तोची मूर्ख. किती गोड प्रमाणे हे. काम क्रोध लोभ यांना सोबत घेतलंय आणि प्रवास मात्र परमार्थाचा करतोय, त्याला मूर्ख म्हणावं. विदुर काका म्हणतात, धृतराष्ट्रा, आता मी तुला मूर्ख कुणाला म्हणतात ते सांगतो. अश्रुतश्च समुन्नद्धो दरिद्रश्च महामनाः
अर्थाश्चा कर्मणा प्रेप्सु मूढ इत्युच्यते बुधैः मूढ इत्युच्यते बुधैः अश्रुतश्च समुन्नद्धो काडी मात्र शिकत नाही, न शिकता गर्व करतो. सा रे ग म प ध नि सा इतकीच अक्षर पाठ येतात, मात्र मला किती कळतं, मी किती गाण्यातला एक्सपर्ट आहे, मी गायनाचार्य कसा आहे, सुंदर ते ध्यानाशिवाय दुसरा अभंग पाठ नाहीये, पण मी चांगला कीर्तनकार आहे. ओम नमोजी व्यतिरिक्त दुसरी ओवी पाठ नाहीये. कुठल्याही संताचं चरित्र माहित नाहीये, उपनिषद म्हणजे काय माहित नाहीये, शास्त्र माहित नाहीये, वेद माहित नाहीये, पुराण माहित नाहीये, पसायदान कडेला जात नाही, सुख करता आरती नीट येत नाही, आणि काहीही न येता अश्रुतश्च समुन्नद्धो, पण मला खूप काही येतं, अशा पद्धतीचा जो गर्व करतो, विदुर काकांनी त्याला मूर्खाच्या रांगेत बसवलं. त्याला मूर्ख म्हणा. दरिद्रश्च महामनाः, हो दरिद्री आहे पण कल्पना मात्र मोठ्या आहेत. विदुर काका म्हणले त्याला मूर्ख म्हणा. अर्थाश्चा कर्मणा प्रेप्सु, काम करायची इच्छा नाही, पण काम न करता मात्र धन मिळायला पाहिजे अशी मात्र कायम आकांक्षा धरतो, कायम इच्छा मनामध्ये ठेवतो. पंडित लोक त्याला मूर्ख म्हणतात. पाक गोड चिंतन. काम करायचं नाही, लोकांनी धन द्यावं, शिकायचं नाही, लोकांनी विद्वान म्हणावं, स्वतः दरिद्री आहे पण संकल्पना मात्र मोठमोठ्याला ठेवतो. विदुर काका म्हणले तो मूर्ख आहे. समर्थं वा समर्थं यः परित्यज्य परमार्थमनुतिष्ठति मिथ्याचरति मित्रार्थे यश्च मूढः स उच्यते. समरथ स्वधर्मं या परित्यज्य. मला फार श्लोक आवडतो. विदुर काका म्हणले स्वधर्मं यः परित्यज्य, स्वतःचा धर्म सोडून, स्वतःच्या कर्तव्याचं कार्य सोडून, स्वतःचं कर्तव्य पालन सोडून जो परार्थमनुतिष्ठति, दुसऱ्याच्या कार्याच्या मध्ये मध्ये करतो, हो मिथ्याचरती मित्रार्थे, आणि आपल्या मित्राबरोबर जो असत खोटं आचरण करतो त्याला मूर्ख म्हणावं. काही लोकांनी प्रश्न विचारला, म्हणले ते मूर्खाची लक्षणं का सांगताय? आपला नंबर कुठं लागतो का यासाठी माझ्या सगळं. आज समाजामध्ये प्रवृत्ती अशी झाली बघा, तुम्ही पहा. स्वधर्म यः परित्यज्य, आपला विहित धर्म काय आहे, आपलं आचरण काय असलं पाहिजे, आपण कोणत्या पातळीवर असलं पाहिजे हे सोडवून परार्थमनुतिष्ठति अशा पद्धतीचा विचार प्रत्येक जण करतो. आज प्रत्येक जणाची प्रवृत्ती ही सांगण्यासाठी झालेली आहे, किंबहुना प्रत्येक जण श्रीकृष्णाच्या भूमिकेमध्ये आज उपदेश करायला प्रवृत्त झालाय. अर्जुनाच्या भूमिकेत कोणालाही नको वाटतंय, सांगत सुटायलेत लोक. यो न यो, कळो न कळो, आज फक्त लाईव्ह येता यायलंय ना, आमचं नाव व्हायला लागलंय ना, आम्ही 4 लोकांसमोर दिसायला लागलोत ना, फक्त बोलत जायचं. कुठल्याही धर्माचं पालन नाही, कुठलाही आचार नाही, कुठलाही विचार नाही. त्याला मूर्ख म्हटलंय विदुर काकांनी. अकामान कामयति यः कामयानान् परित्यजेत बलवंतं च यो द्वेष्टी तमाहुर्मूढचेतसम्. म्हणजे प्रसाद महाराजांनी कमेंट केली. पुढील या स्वधर्म शिकविती
स्वये अधर्म आचरती तया मूर्खाची वाचा वंदती सत्यमानी तोची महामूर्ख. एकनाथ महाराजांची भाषा. आमच्या संध्या त्या म्हणतात मूर्खांची लक्षणं सांगणं खूप जरुरी आहे. त्या खूप शब्दामध्ये सगळं आपल्या आशय मला कळाला. पुढिल्या स्वधर्म शिकविती स्वये अधर्म आचरती. नाथ महाराजांचे उपकार आहेत आपल्या. हो. अकामान कामयति यः कामयानान् परित्यजेत् बलवंतं च यो द्वेष्टी तमाहुर्मूढचेतसं. ज्याची अभिलाषा करू नये त्याची अभिलाषा करतो, इच्छा करतो. आणि ज्याची इच्छा धरायला पाहिजे त्याची मात्र इच्छा धरत नाही. आणि आपल्यापेक्षा बलवानाशी जो शत्रुत्व पत्कारतो पंडित लोक त्याला मूर्ख म्हणतात. कशाला मूर्ख म्हणतात? अकामान कामयती. ज्याची कामना करू नये त्याची कामना करतो. बऱ्याच लोकांना आपली वास्तविकता लोक ते विसरतात. आपली कॅपॅसिटी इंग्रजी भाषेमध्ये, आपली पोच. त्या बेडकासारखी परिस्थिती होती. मग बैल पाहिलेला असतो तितकं फुगण्याचा प्रयत्न करतात आणि मग फुटतात. सांगायचा मुद्दा असा आहे की ज्याची अभिलाषा करू नये अशा गोष्टीची अभिलाषा करतात. सर्वसामान्य असलेल्या कीर्तनकार प्रवचनकारांनी आता पंतप्रधान होण्याची काय अभिलाषा करावी याचा अर्थ ते होऊ नये असं मला म्हणायचं नाहीये. पण आपल्या शेजारी जर आपल्याला ओळखत नसेल तर आपण त्यांनी मला ओळखावं, त्यांनी मला 5 तारखेचं आमंत्रण द्यावं याची अपेक्षा करू नये ना. स्वर जास्त आहे आमच्या अमृताताई म्हणतायत. आता बरोबर येतोय का आवाज? आता स्वराचा आवाज कमी झालाय का? मला प्रतिक्रिया द्या. कामान कामयति यः कामयानान् परित्यजेत् बलवन्तं च यो द्वेष्टि तमाहुर्मूढचेतसं. तमाहो मूढचेतसं. आपल्यापेक्षा बलवानासोबत शत्रुत्व करतो त्याला मूर्ख म्हटले. हो. आणि ज्याची इच्छा धरू नये त्याची इच्छा धरतो त्याला मूर्ख म्हणतो. खूप मोठं चिंतन आहे. आपल्याला आज सगळे मूर्खाची लक्षणं पाहिजे आहेत. अमित्रं कुरुते मित्रं मित्रं द्वेष्टी हिनस्ति च कर्मचारभते दृष्टं तमाहुर्मूढचेतसं. आज अनायासेने मैत्री दिन आहे. माझे सगळेच मित्रवर्य या ठिकाणी श्रवण करतायत. आमचे अमोल महाराज नळेगावकर आहेत, आमचे हरिभक्तीपरायण दर्शन महाराज जोशी आहेत, आमचे प्रसाद महाराज गडदे आहेत. ऐका विदुर काका म्हणतायत धृतराष्ट्रा, अमित्रं कुरुते मित्रं मित्रं द्वेष्टी हिनस्ति च कर्मचारभते दृष्टं तमाहुर्मूढचेतसं. जो मित्राला शत्रू समजतो आणि जो शत्रूला मित्र करतो, शत्रूला मित्र करणारा आणि मित्राचा द्वेष करणारा, नेहमी वाईट कर्माचा आरंभ करणारा जो असतो त्याला विद्वानांनी मूर्ख म्हटले. कोण चांगले कोण वाईट, कोण जवळचे कोण लांबचे यातला भेद ज्याला कळत नाही
अपकार करणारा जो द्वेष करणारा शत्रुबुद्धी ठेवणारा जो शत्रू असतो तो त्याला मित्र वाटतो, पण उपकार करणारा, कायम स्मरणात ठेवणारा, कायम मदतीला धावून येणारा असा जवळचा मित्र ज्याला शत्रू वाटतो आणि नेहमी कार्याची सुरुवात मात्र वाईट करतो त्याला मूर्ख म्हटलं शास्त्रकारांनी. काही माणसांना स्वभाव असतो बघा, शुभ बोलणाऱ्या म्हटलं की घराला लागली आग म्हणतात, नाऱ्या बोलू नको म्हटलं की नको ते बोलून ठेवतात. म्हणजे कार्याच्या आरंभीच काही लोक म्हणतात की त्यांचं तोंड पाहणं नको. अशा पद्धतीचे लोक आपल्याला समाजामध्ये पाहायला मिळतात. अनेक अशा स्वभावाचे लोक सुद्धा आहेत. विदुर काका म्हणतात ते मूर्खाच्या संज्ञेमध्ये येतात. संसारयति कृत्यानि सर्वत्र विचिकित्सते चिरं करोति क्षिप्रानथे समूढो भरतर्षभ समूढो भरतर्षभ. काय म्हणले? आपल्या कामाचा व्यर्थ पसारा जो करतो आणि मुळात सर्वत्र विचिकित्सते, मला हा शब्द फार आवडतो. सगळ्या गोष्टी शंका घेतो, सर्वत्र शंका जो घेतो आणि लवकर होणाऱ्या कामाला जो वेळ लावतो त्याला विद्वानांनी मूर्ख म्हटलंय. बघा तुम्ही, काहींना छोट्या कामाचा पसारा करण्याची सवय असते. अगदी क्षुल्लक कार्य असतं, पण अगदी ते डांगोरा पिटून सगळ्याला सांगून मी पहा कसं कार्य करतोय, अमुक तमुक सगळीकडे त्याची जाहिरात करून अमुक तमुक तो स्वतःचा त्या कर्माचा पसारा वाढवत जातो, सगळीकडे त्याची जाहिरात करतो. शास्त्रकार म्हणतात स्वतःच्या कर्माचा जो पसारा करतो ना अशा पद्धतीचा त्याला मूर्ख म्हणा. आणि सगळीकडे शंका घेतो, विचिकित्सते सर्वत्र. आणि आपल्याला माहिती, संशय आत्मा विनश्यती. सगळ्यात मोठं पाप सांगत असताना माऊलींनी सांगितलंय संशयाहुनी थोर. या संशया इतकं दुसरं कोणतंही महापाप नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये संशय. आज अनेक संसार विस्फोटित होण्याच्या पाठीमागचं कारण संशय. आज अनेक ज्या केसेस तुमच्या आमच्या दृष्टीला, वाचण्याला, कानाला, टीव्हीवर पाहायला मिळतात त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी हा संशय. संशयाला पाप म्हटले, संशयाला महापाप म्हटले. संशय हा फार तो स्वतःचंही नुकसान करतो, समोरच्याचाही घात करतो. संशयी मनुष्य पुढे जाऊ शकत नाही. संशयी मनुष्य स्वतःचा उद्धार करू शकत नाही. संशयी मनुष्याचा समाजालाही उपयोग होत नाही आणि तो स्वतःच सुद्धा अकल्याण करून घेतो. संशय आत्मा विनश्यती. आणि विदुर काकांनी तर त्याला म्हटलंय असा जो सर्वत्र विचिकित्सते. एका गुरुवर विश्वास नाहीये. या गुरुचा संशयाला तो गुरु केला, त्या गुरुचा संशयाला तो गुरु केला, त्या गुरुचा संशयाला तो गुरु केला, त्या ग्रंथाचा संशयाला तो ग्रंथ वाचला, त्या ग्रंथाचा संशयाला तो ग्रंथ वाचला, त्या दुकानदाराचा संशयाला त्या दुकानात गेला, त्या दुकानदाराचा संशयाला तिसऱ्या दुकानात गेला, त्या दाढी कटिंग करण्याचा संशयाला दुसऱ्या दाढी कटिंग करण्याकडे गेला, त्या दूधवाल्याचा कंटाळा आला, दुसरा दूधवाला घेतला. संशय आत्मा विनश्यती. व्यवहारामध्ये सांगतोय मी सगळं, परमार्थातलं सोडून. बद्रीनाथला निघालाय, गाडीत बसलाय, पण मनात बसल्याबरोबर शंका आली की ड्रायव्हर व्यवस्थित गाडी चालवेल का, झोपे चालवेल काय, गाडी दरीत कोसळेल काय, गाडी खाली पडेल काय, टायर पंक्चर होईल काय, नेमकं मला धक्का लागेल काय, मी मरेल काय. यात्रेला निघाला सुद्धा संशय. मंदिरात निघालाय, बूट नवीन घेतलेला आहे, बाहेर ठेवतोय आणि दर्शनाला जाता जातात मनात संशय, बूट कोणी घेऊन जाईल काय. परमार्थात संशय, प्रपंचात संशय, व्यवहारात संशय. असा जो सर्वत्र विचिकित्सते जो आहे ना, विदुर काकांनी सांगताना सांगितले धृतराष्ट्रा तो मूर्ख आहे. लक्षात ठेवा, हे सगळं धृतराष्ट्राला बोलणं जे विदुर काकांचं चालू आहे हे धृतराष्ट्रा करता नाहीये, हे धृतराष्ट्राच्या माध्यमातून दुर्योधनाकडे बोलणं चालू आहे. पहा तुम्ही, ही सगळी जी मूर्खाची लक्षणं मी आतापर्यंत सांगत आलोय आपल्याला, ही सगळी लक्षणं धृतराष्ट्राच्या पुत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात.
चिरं करोती क्षिप्रारथे समूढो भरत ऋषभ. तत्काळ होणाऱ्या कार्याला मात्र वेळ लावतो. शीघ्र होणारं कार्य असते एखादं. ग्लासभर माठातलं पाणी आणायचं प्यायला. पाणी आणायचं प्यायला. दाढीवाला का कोण समजलं नाही काही. त्याला मात्र 2 घंटे लावायचे. 2 मिनिटाच्या अंतरावर पाणी आहे. त्याला मूर्ख म्हटले. पुढे सांगितलंय, जन्मला जयाचे उदरी तयासी जो विरोध करी सखी मानिली अतुरी तो एक मूर्ख. वा वा. मला वाटतं वेगळी कॉपी घ्यायची आणि पुस्तकात पाहण्याची आणि अभ्यास करून येण्याची आता गरज नाहीये मला. एवढे चांगले श्रोते आणि लगेच सांगणारे जर असतील तर तुमच्या सांगण्यावर माझं प्रवचन वाढेल. बरं, मला आनंद आहे. सांगा तुम्ही. जन्मला जयाचे उदरी तयासी जो विरोध करी सखी मानिली अतुरी तो एक मूर्ख. समर्थांनी त्या वेळेला सांगितलेलं लक्षण. आणि हे मला वाटतं आज घराघरात दिसतंय. वेगळं याच्यावर विवेचन करायची गरज नाही. श्राद्धं पितृभ्यो न ददाति दैवतानि चार्चति सृहन्मित्रं न लभते तमाहुर्मूढचेतसम्. पितृकाका म्हणले, धृतराष्ट्रा, श्राद्धं पितृभ्यो न ददाति. श्राद्ध कर्म करत नाही, पितरांना पिंडदान देत नाही, पितृोद्देशाने काही दानधर्म करत नाही. हो, देवतानी न चार्चती. देवतेंचं अर्चन करत नाही, पूजन करत नाही. आणि ज्याला चांगले मित्र मिळत नाहीत, सुरहन मित्र न लभते, अशा माणसाला तमाहुर मूढचे तसम, त्याला मूर्ख म्हटले. बघा तुम्ही. चला, काही का असं ना, सुरहन मित्र न लभते, चांगले मित्र न मिळणं हे मूर्खाचं लक्षण आहे. बघा तुम्ही, हे धृतराष्ट्रालाच का सांगितलं? हे दुर्योधनाला बोलणं चालू आहे. कारण दुर्योधनाला मिळालेले जे मित्र आहेत सगळे, बघा तुम्ही, कर्ण कसा आहे. कर्णाचाच विचार घ्या, बाकीचे मित्र सोडून द्या त्याचे. मुळात त्याला मित्रच जास्त नव्हते म्हणा, पण ज्याला चांगले मित्र मिळत नाहीत, विदुरकाका म्हणतात धृतराष्ट्रा, त्याला मूर्ख म्हणा. अमृताताई म्हणतायत, महाराज आवाज छान आहे, धन्यवाद. त्याला मूर्ख म्हणा. तुमच्या या प्रतिक्रियेनं घसा दुखायला लागला. आता आवाज बसला काही की परत. अनाहूत प्रविशती अपृष्टो बहुभाषते अविश्वस्ते विश्वसिती मूढचेता नराधमा. मूढचेता नराधमा. हा काय म्हण, अनाहूत प्रविशती, न बोलवता आत जातो एखाद्याकडे, न बोलवताच जातो, आमंत्रण नसताना जातो कुठं. अपृष्टो बहुभाषते, न विचारताच बडबड बडबड करतो. ज्याच्यावर विश्वास ठेवू नये त्याच्यावर विश्वास ठेवतो. विद्वान लोक त्याला मूर्ख म्हणतात. म्हणून आम्ही श्रीमद भागवताच्या चतुर्थ स्कंदाचं ज्या वेळेला सती आख्यान सांगत असतो, दक्ष यज्ञाचा विध्वंस झालेला जे कथानक आम्ही ज्या वेळेला सांगत असतो, त्यावेळेला हा मुद्दा आम्ही सांगतो की आमंत्रणाशिवाय शहाण्या माणसानं कुठेही जाऊ नये. त्याला आपोआप फक्त कथा कीर्तन ही साधन आहे. इतरत्र व्यवहारामध्ये मात्र जवळचा मित्र जरी असला
आणि त्याचं जर आमंत्रण नसेल आपल्याला तर शास्त्रकार सांगतात जाऊ नये. अतिपरिचयाद वदन्या संतत गमनादनादरो भवती मलये पिल्लपुरंद्री चंदन तरुकाष्टमिंदनं कुरुते. आमच्या संध्याताई टाकळकर हे आत्या ऐकत आहेत. त्यांनी 8वी 9वी 10वी संस्कृत शिकवलेला आहे. आत्ता मी उद्धृत केलेला श्लोक त्यांना पाठ आहे, त्याचा अर्थसुद्धा त्यांना माहिती आहे की अतिपरिचयाद वदन्या संतत गमनादनादरो भवती. विदुर काका त्याच मुद्द्याला धरून पुढे बोलतायत की लक्षात ठेवा, अनाहुत हा प्रवेशती, न बोलवता प्रवेश करतो, कुणाच्याही घरात शिरतो, गरज नसताना जातो आणि नसताना बोलतो, बडबडबड करतो, बहुभाषते, नुसती बडबड करतो. आणि ज्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला विद्वानांनी मूर्ख म्हटले. बघा, अविश्वास ते विश्वास. आणि सध्या आपल्याला ते दिसतंय, ज्यांच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे त्यांच्यावर आमचा विश्वास नाही, आणि ज्यांच्यावर विश्वास ठेवू नये अशावर आम्ही विश्वास ठेवतोय. म्हणजे राम नाही म्हणणारे अशा काही लोकांवर आमचा विश्वास आहे, पण राम काल्पनिक होता असं म्हणणाऱ्यांवर आमचा विश्वास आहे, आणि आम्ही त्यांना आज आमचे पुढारी समजतोय. आणि ज्यांच्यावर आम्ही विश्वास ठेवायला पाहिजे असो, मला त्या वादात जायचं नाहीये, त्यांच्यावर मात्र आमचा विश्वास नाही. जिथं डोळे झाकून गेलं तरी त्रास होणार नाही अशा ठिकाणी मात्र आम्ही जाताना फार मोठ्या विश्वासाची, फार मोठ्या एखाद्या जबाबदारीची अपेक्षा ठेवून जातोय. आणि जिथं खऱ्या अर्थानं डोळे उघडून जायला पाहिजे तिथं मात्र डोळे झाकून चाललोय विश्वास ठेवून. पुढे खड्डा आहे हे माहीत आहे, असं असूनही खड्ड्यात पडणार आहे ते माहीत आहे, पण विश्वास मात्र असा आहे की काढणार कोणीतरी आहे म्हणून. असं विदुर काका म्हणतायत त्याला मूर्ख म्हणा. परम क्षिपती दोषेण वर्तमान स्वयं तथा यश्च क्रुध्यते नाशाना सच मूढतमो नरः. यश्च क्रुध्यति ईशानः सच मूढतमो नरः. स्वतः वागताना मात्र दोषयुक्त वागतो, दुसऱ्याचे दोष दाखवून घेऊन आक्षेप घेतो, आणि स्वतः असमर्थ असून मात्र क्रोध करतो, त्याला तर महामूर्ख म्हटले. आता महामूर्खाचं लक्षण आले. परम क्षिपती दोषेण वर्तमान स्वयं तथा. स्वतः मात्र दोषयुक्त आहे, स्वतः मात्र बरबटलेला आहे, स्वतःचं संपूर्ण आचरण मात्र दोषाने भरलेलं आहे, भरकटलेलं आहे. मात्र वर्तमान स्वयं तथा, मात्र दुसऱ्यांवर मात्र दोषारोपण करताना मात्र त्याची जीभ, त्याचं वागणं चुकत नाहीये. दुसऱ्याचे दोष दाखवताना मात्र जो अग्रेसर होतोय, असे हात करून दाखवतोय दोष, दुसऱ्यावर आक्षेप घेतोय, असमर्थ आहे प्रत्येक गोष्टीत, पण राग मात्र नाकावर आहे, व्यर्थ क्रोध करतोय. विदुर काका म्हणतात धृतराष्ट्रा त्याला महामूर्ख म्हणावं. बघा तुम्ही, आणि हे लक्षण दुर्योधनाच्या ठिकाणी लागतं. आत्मनो बलमाज्ञाय धर्मार्थ परिवर्जितम अलभ्यमिच्छन् निष्कर्म्यान् मूढ बुद्धिरिहोच्यते. आपली शक्ती ओळखत नाही, काही काम करत नाही, आणि धर्म व अर्थाच्या विरुद्ध तसंच न मिळणाऱ्या वस्तूची इच्छा करतो, त्याला मूर्ख म्हणतात. अशिष्यं शास्त्रियो राजं यश्च शून्योपासते कदर्यं भजते यश्च तमाहुर्मूढचेतसं. राजन, जो
अनधिकार्याला उपदेश देतो आणि शून्याची उपासना करतो, जसंच जो कृपणाचा आश्रय घेतो त्याला मूर्ख म्हटले. बघा तुम्ही, आपल्याकडे भगवद्गीता आहे, उपनिषद आहे, स्मृती ग्रंथ, सगळं शास्त्र जे आहे, पोथ्या पुराणा जे काही आहे, त्याच्यामध्ये बारकाव्याने बघा शेवटी फलश्रुती सांगण्याच्या अगोदर असं म्हटलंय स्पष्ट की हे स्तोत्र, हा मंत्र, हे 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 हा उपनिषद, हा उपदेश, हे चिंतन, हे तत्वज्ञान अनधिकाऱ्याला देऊ नये. जो कोणी लोभाने देईल सपापी यान भवती. अथर्व शीर्षामध्ये असं वर्णन आहे. अश्रद्धदान माणसाला देऊ नये ज्ञान, अनधिकार माणसाला उपदेश करू नये. काय आहे? अनधिकारी मनुष्य मिळालेल्या ज्ञानाचा, उपदेशाचा, त्याला प्राप्त झालेल्या त्या गोष्टीचा दुरुपयोग करण्याची शक्यता असते. म्हणून शास्त्रकारांनी अनधिकार्याला हे देऊ नये म्हणून असा त्या ठिकाणी विचार केलेला असावा. आपल्याकडे म्हणतात ना की वाघिणीचं दूध काढल्यानंतर ते ठेवण्याकरता सुवर्ण पात्र लागतं. सुवर्ण पात्राव्यतिरिक्त वाघिणीचं दूध इतर पात्रामध्ये जर ठेवलं तर छेद करून ते बाहेर पडतं. असं आपल्याकडे परंपरेनं आपले पूर्वज, आजूबाजूचे लोक आपल्याला सांगतात. प्रत्यक्षामध्ये मी ते पाहिलं नाही. तुम्ही जर प्रयोग करायचा असेल तर एक जण सुवर्णाचं पात्र घेऊन या, कोणी वाघिणीचं दूध घेऊन या. आपण लॉकडाऊनच्या काळामध्ये, कोरोनाच्या काळामध्ये वेळ भरपूर आहे, आपण करू ते. पण परंपरेनं असं म्हणतात. का मी हे का बोलतोय? वाघिणीसारख्या दुधाच्या धारणेला, दुधाच्या त्या शक्तीला धारण करण्याकरता इतर पात्र चालत नाहीत, इतर अधिकार भांडे चालत नाहीत, कारण ते अनधिकारामध्ये मोडतात. तिथं सुवर्ण पात्र लागतं. कारण ज्ञान मोठं आहे, विषय मोठा आहे, दूध महत्वाचं आहे. त्या दुधातली ताकद, त्या दुधातली शक्ती, ती सामावण्याची कॅपॅसिटी जी आहे ती सुवर्ण पात्राव्यतिरिक्त इतर पात्रामध्ये नाही. म्हणून म्हटलंय की अशिष्यम शास्त्रीयो. हे राजन, जो ज्याला उपदेश करू नये अशा महामूर्खाला जो उपदेश करतो, ज्याला उपदेशाचा जो अधिकारीच नाही, पात्रच नाहीये, अशाला जो उपदेशाचे डोस देतो त्याला महामूर्ख म्हटलेला आहे. अर्थम महांतमासाद्य विद्याम ऐश्वर्यमेव वा विचरत्य समुन्नद्धो यः स पंडित उच्यते. आता पुढे विजुर काका बोलता बोलता म्हणले, ज्याला खूप धन, विद्या, ऐश्वर्य लाभतं तरी सुद्धा जो उद्धटपणाने चालत नाही त्याला पंडित म्हणावं, आणि याच्या व्यतिरिक्त जो कोणी असतो त्याला मूर्ख म्हणावं. म्हणून श्रोते होत, हे पंडित आणि मूर्ख अशा दोन पद्धतींच्या लक्षणांचा विचार आपण काल आणि आज या 2 दिवसीय प्रवचन सत्रामध्ये केला. काल आपण पंडित कुणाला म्हणावं या संबंधामध्ये विचार केला. निषेवेते प्रशस्तानी निंदितानी न सेवते तमाहु पंडित मुदाहा. किंवा भगवद्गीतेचा आपण काल नांडोळ घेतला. शुनीचैव श्वपाकेच पंडिता समदर्शिनः. तिथं पंडित आपण म्हटले, संत म्हणा, भगवंताचे एकनिष्ठ भक्त म्हणा, हे सगळे त्या पंडितामध्ये मोडतात. आणि तद्व्यतिरिक्त आळशी आहेत, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सरांनी युक्त आहेत, दांभिक आहेत, संशयी आहेत, अशा सगळ्यांचा विचार हा मूर्खांमध्ये, पडत मूर्खांमध्ये, महामूर्खांमध्ये येतो. म्हणून आपण आपलं एक परीक्षण केलं पाहिजे. आपण आपलं रोज चिंतन केलं पाहिजे. आपण आपल्याला मोजलं पाहिजे. आपण आपला रोज अभ्यास केला पाहिजे. कारण भगवद्गीतेनं गोड चिंतन केले हो. उद्धरेद आत्मनात्मानम आत्मानम अवसादेत आत्मैव ह्यात्मनो बंधो आत्मैव रिपुरात्मना. आपुली आपण करा सोडवणं हे वेगळं सांगण्याची काय आवश्यकता आहे? आत्मानम अवसादेत आत्मैव ह्यात्मनो बंधुरात्मैव रिपुरात्मना. आपणच आपले शत्रू आहोत आणि आपणच आपले मित्र आहोत. पंडित व्हायचंय का मूर्ख व्हायचंय हे आपल्या हातामध्ये. आमचे गुरुजी फार काही दृष्टांत गोड सांगतात. तुम्ही कोणत्या भूमिकेतून काय गोष्ट पाहता याच्यावर सगळं अवलंबून. एक स्कूटर वडिलांनी एक नवीन स्कूटी मुलाला घेऊन दिली. डांबरी रोड आहे म्हणले चांगला.
आणि बाजूनं खड्डा सुद्धा आहे आणि बाजूनं काट्यांचा सुद्धा कुंपण आहे. आता त्या मुलाच्या हातात आहे की त्या डांबरी रस्त्यानं जायचं का गाडी खड्ड्यात घालायची का आता काट्याच्या रस्त्यानं जायचं. याला वडील कारणीभूत नाहीत. आता सर्वस्व त्या मुलाच्या हातात. दिवा लावतो आपण घरी, लाईट गेलेली आहे, दिवा चालू आहे, आणि अशा वेळेला तुम्ही आता त्या दिव्याच्या उजेडात ज्ञानेश्वरी वाचावी का एखादं कोणतं मासिक वाचावं का एखादं कोणाचं प्रेमपत्र वाचावं का एखादं काही वाचू नये ते वाचावं, दिवा तुम्हाला काही म्हणणार नाही. माझ्या उजेडात तू हे का वाचलं रे बाबा आणि माझ्या उजेडात तू हे का वाचलं असं दिवा म्हणणार नाही. ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. इतर साहित्य हे माझ्या हिताचं नाही हे ज्याला कळतं त्याचा उद्धार. आग समोर आहे, विस्तू समोर दिसतोय, पायाला पोळणारी माहिती. पाय दिला तर पोळणारे, नाही दिला तर काही त्रास नाही. विस्तूला तुम्ही त्रास देऊ शकत नाही, विस्तूला तुम्ही काही म्हणू शकत नाही. तुमच्या हातात बाजूनं जायचं का त्याच्यावरून जायचं. खरा उद्धार जो आहे हा लोकांवर अवलंबून नाहीये. मुळामध्ये परमार्थ हा विषय जो आहे ना, परमार्थाचा मुळातच गाभान, परमार्थाची सुरुवातच मुळात आपल्यापासून. आपला एक गोड गैरसमज अशा पद्धतीचा झालेला आहे की परमार्थ म्हणजे एक आपण काहीतरी सांगणं आणि त्या सांगण्याप्रमाणे मी सोडून इतरांनी वागणं, याला परमार्थाची एक संकुचित व्याख्याच बनली तुमची आमची. श्रेष्ठ धन परमार्थ हा सुरुवात आपल्यापासून, उपासना आपल्यापासून. ती एकांतात करायची, ती लोकांतात करायची, ती देहात करायची, ती देहातीत अवस्था होण्याकरता करायची. देह मीच अन अवयव माझे हेच मनी मम सदा वसे. देह अवयवाहुनी वेगळा ब्रह्मास्मी हे ज्ञान नसे. हे कळण्याकरता मी देह नाहीये, मी आत्मा आहे, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. याच्या करता परमार्थ करायचा आहे, याच्या करता साधना करायची, याच्या करता ग्रंथ वाचायचे, याच्या करता पंडित मूर्खांची लक्षणं समजून घ्यायची, याच्या करता महाभारताचा, ज्ञानेश्वरी, दासबोध ग्रंथाचा अभ्यास करायचा. लॉकडाऊनच्या 5 महिन्याच्या काळामध्ये भगवंतांनी एक अलौकिक अशा पद्धतीची वेगळी, आम्हाला इच्छा नाहीये, खूप त्रास होतोय या गोष्टीचा आम्हाला कळतंय, पण ईश शक्ती, ईश प्रेरणा किंवा भगवंताची काय इच्छा असेल की देव ठेवील तैसे राहावे, जसं सावता महाराज म्हणतात त्या पद्धतीनं आज खरोखर 5 महिन्याचा काळ लोटतोय. उद्याच्या 21 ऑगस्टला 5 महिने होतात या कोरोनाला. म्हणजे जवळपास तुम्ही आम्ही 150 दिवस आज आमच्या घरामध्ये आपल्या घरामध्ये ताटी लावून बसलेलो आहोत. निश्चितपणे एक गोष्ट मी आवर्जून अशी सांगेल, परमार्थ मात्र खूप झाला या 5 महिन्यात प्रत्येकाचा. काहींचं वाचन झालं, काहींचं चिंतन झालं, काहींचं मनन झालं, काहींचं लिखाण झालं, काहींची चर्चा झाली, काहींना नवीन विषय कळाले. काही का असना 5 महिन्याच्या काळामध्ये एक आत्मिक समाधान का होईना तर निमित्तानं प्राप्त झालं. लोक या फेसबुकच्या पेजच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयावर बोलण्याकरता काही का असना 1.5 तास 2 तास अभ्यास करतायत, येत आहेत. त्या निमित्तानं ग्रंथ पाहिल्या जात आहेत, ग्रंथाला न्याय मिळतोय. परवा एक पोस्ट आली होती व्हॉट्सअपला, ग्रंथाने आत्महत्या केली म्हणे. फार गोड पोस्ट होती ती. कारण काय की माझं कोणीच माझ्या सवती वाढल्यापासून ग्रंथाला कोणीच वाली राहिलं न करण्यानं ग्रंथाला त्रागा निर्माण झाला आणि ग्रंथाने आत्महत्या केली, अशाही पद्धतीचा विचार आला होता. म्हणून श्रोते हो, या संत समागम फेसबुकच्या पेजच्या द्वारे मी प्रवीण दिवाकर आपल्याला एवढीच विनंती करतो की भगवंत करू लवकर हा कोरोना जाऊ. पूर्ववत तुम्ही आम्ही जसे हसत खेळत मोठ्या प्रसन्न मनानं बाहेर येत होतो, आमचा व्यवहार, आमचा परमार्थ, आमचा दैनंदिन जीवन आमचं जसं चालत होतं तसंच पूर्ववत हे चालावं.
त्या करुणाघन परमात्म्याला, त्या आशुतोष उमापती महादेवांना, चंद्रशेखरांना, श्र्या भवानी शंकरनाथांना तिन्ही सांजेच्या वेळेला मी एवढीच प्रार्थना करतो. हे भगवंता, करचरण कृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वा पराधं विहितं विहितं वा सर्वमेतत्क्षमस्व. जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो. जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो. देवा, विहित अविहित करू नये असं काही कर्म आमच्याकडून घडलं असेल, वाणीनं, शरीरानं, मनानं, बुद्धीनं हे पापाचा समुदाय होऊन सगळ्या जगाला जर कोरोनारूपी विषाणू त्याचा त्रास जर देत असेल तर भगवंता, जगाचा त्रास सोडव. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन येतीही लोकी. अशा पद्धतीचं पूर्ववत हे सगळं तू निर्माण कर. आपण एवढीच दिव्य प्रार्थना त्या आशुतोषांकडे, भगवान महादेवांकडे, भगवान शिवशंकरांकडे या निमित्ताने करूत. आजची झालेली सेवा श्री पंढरीनाथ परमात्म्याच्या ठिकाणी समर्पित करतो. आपल्या सर्व श्रोत्यांना परत एकदा धन्यवाद देऊन वाणीला पूर्णविराम. पुंडलीक वरदे हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की